नमस्कार. आपण आहोत अहमदपूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये. या ठिकाणी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका ज्यांचं नाव कडूबाई खरात या ठिकाणी आलेले आहेत. सम्राट मित्रमंडळ आयोजित बुद्धभीम गीतांचा कार्यक्रम त्यांच्या बहारदार वाणीतून या ठिकाणी सादर होणार आहे. कडूबाई खरात हे नाव पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि त्यांचं नाव जरी कडूबाई असलं तरी आवाज मात्र फार गोड आहे. त्यांनी गायलेलं गीत तुम्ही खाता त्या भाकरीवर माझ्या बाबा भीमाचं नाव आहे हे गाणं पूर्ण महाराष्ट्रभर एक आंबेडकरी चळवळीतलं कुठलाही माणूस आपल्या तोंडात गुणगुणल्याशिवाय राहत नाही. एवढ्या प्रसिद्ध असलेल्या या गायिका आज अहमदपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर यांचा आज सायंकाळी 6 वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला हे उपस्थित मंडळी कडूबाईंचं दर्शन घेण्यासाठी, कडूबाई दिसतात कशा या एवढंच पाहण्यासाठी या ठिकाणी हे जमलेले आहेत. हे त्यांचे चाहते आहेत आणि काहीच थोड्या वेळानंतरच अवघ्या काही वेळात हा कार्यक्रम पुतळ्यासमोर सुरू होणार आहे. आणि आपण प्रत्यक्ष कडूबाईंना त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी, जे कडूबाई आज आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यांनी या प्रसिद्धीच्या ठिकाणापर्यंत येण्यासाठी खूप मोठा संघर्ष केलाय. पोटाच्या भाकरीसाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं गीत आपल्या ओठावरती आणलं आणि पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी बाबासाहेबांची गाणी गात फिरल्या. आज कडूबाई खरात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा आवाज आज आपल्या सर्वांना ऐकायचा आहे. त्यांच्या या संघर्षमय कहाणी आपल्याला आमच्या या जय हिंद न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत. पुढे आपण पाहूया. एकंदरीत या गायनाचा प्रवास कधी सुरू केला? पहिले तर सगळ्याला माझा क्रांतीचा मानाचा बहुजन समाजाला जय भीम. आज तुमच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करते की मला तुम्ही संधी दिली बोलायची. खरोखर तर गायनाचा जे प्रवास आहे माझा लहानपणापासून मी गाणे गाते. म्हणजे असं खरंच काय म्हणत तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि जास्त गाण्यानं समजा बाबासाहेबांनी तारलं मला, नाही तर काय खरं नव्हतं. मी बाबासाहेबांचे गीत गाऊन सगळी पोट भरायची प्रयत्न केली आणि मग बाबासाहेबांना आम्हाला ऊर्जा दिली. खरोखर तर तुमचे माय बहिणी, माय भाऊ सगळे मला भेटले. मला त्याच्यामध्ये आनंद आहे. म्हणजे असं पूर्वीच्या काळी तुमचं पूर्वीचं जीवन खूप संघर्षमय झालं. हा, या महाराष्ट्रभर जे आपलं प्रसिद्धी मिळाली त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला मदतीचा हात कोण दिला? सुरुवातीला मदतीचा हात म्हणजे मला जेव्हा नाव वर गेलं ना तेव्हा आमच्या सुषमाताई अंधारे आल्या होत्या आणि देवेंद्रजी फडणवीस आले होते आणि तिथं भरपूरच बडोले साहेब आले होते. त्यांनी मला जास्त उचलून टाकलं. आठवले साहेब महाराष्ट्रामध्ये हा, अंडरे साहेब हो, तुमच्या आवाजात फार गौरव आणि तुमच्या आवाजामुळे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रावर प्रसिद्ध सगळी प्रसिद्धी पाहून प्रसिद्धीच्या भोगात आले. आता असं वाटतं मला सगळं तुम्ही गणगत भेट. मला कोणी नव्हतं तर मला सगळं गणगत भेटलं. खूप आनंद वाटतो मला. आता असं वाटतं की आपण मरत नाही. दुनियावरलं गाणं आणि आजचा एवढा मोठा स्टेज त्याच्यातला फरक आणि तुमची आंबेडकरवादीची ही आहे ऊर्जा तुमची ती कशी आली? हे म्हणजे जे मला तुम्ही ऊर्जा दिली ते खरोखर तर सारे उपकार समाजाचे माझे तुमचे सगळ्यांचे बहुजन समाजाचे उपकार आहे. तुम्ही मला उच्च धरलं. तुम्ही एवढे वर गेले नसते. हे उपकार तुमच्या उपकारानं तुम्ही एवढी मोठी झाली. आज तुम्ही मला सन्मान देता हे तुमचाच आशीर्वाद आहे मला सगळ्यांचा. तरी या तुमच्या गाण्याचा वारसा तुमच्या मुलं पुढे चालू करणार? हा, आज गातात ते गातात. मुलगा गातो, दोन्ही मुलं गातात, मुलगी गाते. त्यांना शिक्षणामध्ये आवड नव्हती का? तुम्ही अशिक्षित आहे ते आम्हाला माहिती होतं. हा, तुम्ही मुलांना ते शिक्षणाचं मी आज शाळेमध्ये टाकलं होतं सर, पण काही पैसे आज नसतात. मी ताऱ्यावर मागून आणायची तरी बी त्याला 9वी लोक, 8वी लोक, 10वी लोक असे. एक तुम्ही गायक किंवा एक हे म्हणून तुम्हाला शासन नाही काही न्याय मिळालाय का? स्कीम असतील शासनाच्या? नाही, काहीच नाही मिळालं. काही मला फक्त पत्र शासनाला पाठवले का तुम्ही? एक गायक कला मार्फत शासनानं, मुख्यमंत्र्यानं किंवा कोणी तुम्हाला काही मदत केलेली आहे का? नाही, शासनाकडून काहीच नाही मदत. मला फक्त अर्ज काही नाही, शेवटचा प्रश्न. या सर्व प्रवासादरम्यान आलेला अनुभव तुम्ही आता सांगितला.
यापुढे तुम्ही जे काही तुमचा हा जो वार्ता सुरू करणार तुमच्या मुलांच्या रूपाने, तर हे सगळं तुमच्या श्रोत्यांना काय सांगणार आहे? ते संदेश मी एवढा संदेश सांगेन की जे बाबासाहेबांना आपल्याला शांतीचा मार्ग दिला, सगळ्या बहुजन समाजाला, माझ्या माय बहिणीला एका विचारानं राहावं, एका विचारानं खावा, एका विचारानं चालावा. महाराष्ट्र म्हणजे ही पवित्र भूमी आहे. सगळे आपण भाऊ भाऊ आहेत. जे बाबासाहेबांचे विचार आहे, छत्रपती शिवरायाचे विचार आहे, अण्णाभाऊ साठेचे विचार आहे, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, जेवढे महामानव आहेत, मी तर खरोखर त्यांच्या नतमस्तक होते. याचे विचार सगळ्या मुलाबाळाला सगळ्याला सांगते की शाळा बाबासाहेबांनी सुंदर असा मंत्र दिला, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. हीच आता काळाची गरज. तुम्हाला शुभेच्छा.